आता हृदय हे आपुले चौफाळुनिया भले वरे वैसव पाऊले श्री गुरूंची. ज्ञानोबरायांच्या पदस्पर्शाने पुणे झालेली ही भूवैकुंठ अलंकापूर नगरी आणि ज्ञानोबरायांच्याच या प्रासादामध्ये चालत आलेला हा असलेला ज्ञानेश्वरी कार्यशाळा आणि या सत्संगामध्ये हा एक यज्ञ आहे. आणि या यज्ञामध्ये जे काही यजमान असतात आणि जे ऋत्विक असतात त्यांच्या माध्यमातून आहुत्या देण्याचं किंवा टाकण्याचं काम चालू असतं. आणि हा जो यज्ञ आहे या यज्ञाची आज पूर्णाहुती पडत आहे. आणि या निमित्ताने जेवढे काही यजमान आहेत या प्रत्येक यजमानाला शेवटची आहुती टाकण्याचा अधिकार असतो. आणि त्या नियमाने जेवढे काही यजमान म्हणजे वक्ते, आता ज्यांच्या वाट्याला ते येणार नाही त्यांच्या वाट्याच्या आम्हीच टाकणार आहेत. सार्वत्रिक रूपाने त्यांनी असं समजायचं की आपण आहुती टाकलेलीच आहे शेवट. आता काय वेळ कमी आहे आणि म्हणून 2020चा सामना अतिशय अटीतटीचा चालू आहे. माझ्या जीवनामध्ये माझं परम भाग्य समजतो की बाकीच्यांच्या वेळेची वक्त्याला काळजी करायची वेळ आलेली आहे, पण माझ्या वेळेची मला काळजी नाही. माझी काळजी महाराजांना आहे आणि म्हणून मला ती काळजी नाही. आणि म्हणून 2-3 हेलिकॉप्टर शॉट मारेन आणि सगळे व्यवस्थित. आपल्याला माहिती धोनी जोपर्यंत स्पीचवरती आहे, एखादा खेळाडू 20 असेल आणि कसोटीपटू असेल त्याला जर तुम्ही स्पीचवर ठेवला तर तो खेळतही नाही, रनही काढत नाही, फक्त बॉल वाया घालवतो. आणि मग पलीकडचा जो खेळाडू आहे ना तो बॅट घेऊन निम्म्या स्पीचपर्यंत पळत येतो. तू पळतो का मी पळू? जरी असं केलं महाराजांनी तरी इकडचं पळतच नाही, असं केलं तरी पळतच नाही. शेवटी नाविलाज म्हणून महाराजांना बॅट घेऊन पुढे पलीकडे जावं लागतं. पण तशी वेळ मी येऊ देणार नाही. असो काय आहे, जसा जसा वेळ वाढेल ना तसं कोणाला टेन्शन येत असेल का नाही मला माहिती नाही, पण मला एवढं भयंकर टेन्शन येतं की ते BP अप्रोचचं मशीन असेल ना तर नक्की माझा BP वाढत असेल. वक्त्याने वेळ घेतला की मला एकदम असं कसं तरीच होतं, आता हे कधी संपायचं आणि काय व्हायचं पुढे. आणि मला खूप भीती वाटते, म्हणून मी तुमचा कोणाचा BP वाढू देणार नाही. अतिशय अवघड आहे. चला, आतापर्यंत वेद अनंत बोलिला अर्थ हितुकाची साधेला. वेदामध्ये अनंत विषय सांगितलेले आहेत. ज्ञानकांड असेल, कर्मकांड असेल आणि उपासनाकांड असेल. आणि संपूर्ण त्या वेदाचं सार व्यासनारायणांनी महाभारतामध्ये 1.25 लक्ष श्लोकाच्या माध्यमातून आणलेलं आहे. आणि मग ते सार पुन्हा व्यास महर्षींनीच 700 श्लोकामध्ये आणलेलं आहे. आणि त्या 700 श्लोकाचंही सार या शेवटच्या श्लोकामध्ये आणलेलं आहे की ज्याच्यासाठी गीतेची उत्पत्ती झालेली आहे. कशासाठी? धृतराष्ट्राने प्रश्न केला होता, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सव मामकः च पांडवः किम अकुर्वत. त्या ठिकाणी माझे आणि पंडूचे पुत्र काय करते झाले, हा जो प्रश्न आहे. आणि मग त्या ठिकाणी धृतराष्ट्र म्हणत आहे की संजया येथे विजय कोणाचा होईल. आणि मग त्या प्रश्नाचं उत्तर या शेवटच्या श्लोकामध्ये दिलेलं आहे, आतापर्यंत आपण पाहिलेलं आहे. आणि म्हणून हा जो श्लोक आहे हा सार आहे. माऊलींनी पाठीमागे म्हटलेला आहे 700 श्लोक अध्याय 1800 लेख परी देव बोललेले एक दुजे नाही. एक जे काय बोललेलं आहे देवाने ते महाराजांच्या भाषेमध्ये सांगावायचं म्हणजे संपूर्ण गीतेचे किंवा ज्ञानेश्वरीची कोणती ओवी असेल त्या वाक्यामध्ये जीवाने देवाशी अभिन्न तत्वमसी महावाक्याचा उपदेश जे काही एक आहे त्याच्यामध्ये अन्यथा नाही, ते एकच भगवंताने सांगितलेलं आहे. आणि ते म्हणजे जीवाचं आणि ब्रह्माचं नित्यसिद्ध ऐक्य आहे. आणि हे फक्त माध्यम भिन्न भिन्न असेल, यजिजो भजिजो पूजिजो परी प्रवेश एका द्वारे, निमित्त वेगळं असेल पण जे सांगायचे सार ते एकच आहे की श्लोकार्थेन प्रवक्ष्यामि यदुक्तम ग्रंथ कोटिभिः ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः. याच वेदांताच्या अकाट्य सिद्धांताचा आपण या प्रत्येक ज्ञानेश्वरीच्या ओळीमध्ये हाच सिद्धांत असा ठोस असा भरलेला आहे. आणि तोच या ठिकाणी ज्ञानोबरायांनी सांगितलेला आहे. असो किती जरी बोललं तरी कमीच आहे. या ठिकाणी श्लोक महात्म्य जवळजवळ 60व्या ओळीपासून चालू झालेलं आहे आणि ते 82 ओळीपर्यंत चालणार आहे. आणि या गीतेतील श्लोकांचं जे काही महात्म्य आहे ते महात्म्य आता चालू प्रसंगामध्ये प्राप्त आहे की श्लोक नव्हती आण
गमे गीतेचे महिमान वाखणिते बंदीजन उदंड जैसे. की श्लोक नव्हती, हे जे काही गीतेतील श्लोक आहेत, श्लोक नव्हती. आन गमे हे आणखी मला याविषयी वेगळंच वाटत आहे. गीतेचे महिमान वाखणिते जैसे उदंड बंदीजन, या ठिकाणी मला हे श्लोक नाहीत असं वेगळं वाटत आहे की जणू काही या गीतेचं महिमांना महात्म्य सांगणार, महात्म्य वर्णन करणारे जणू काही उदंड बंदीजन जैसे, हे जणू काही उदंड असंख्य पुष्कळ असे भाटच स्तुतीपाठकच या श्लोकाच्या रूपाने या गीतेमध्ये काय झालेले आहेत, प्रगट झालेले आहेत. ते श्लोक नाहीत, जणू काही हे आपल्या आत्मस्वरूपाचं वर्णन करणारे, गीतेचं महिमा सांगणारे हे जणू काही पुष्कळ भाटच स्तुतीपाठकच या ठिकाणी एकत्रित जमलेले आहेत की काय. किंवा दानवर सांगतात की श्लोकांची आवारा 700 करुणी सुंदरा सर्वागम गीतापुरा वसू आले. की अथवा सर्वागम 700 श्लोकांच्या आवारा करुणी सुंदरा गीतापुरा वसू आले. ज्ञानोबा सांगतात अथवा सर्वागम जे काय सर्व शास्त्र आहेत, ती सर्व शास्त्र 700 श्लोकांची आवारा, जे काय 700 श्लोक आहेत ना, त्या श्लोकाच्या आवारामध्ये कंपाऊंड मध्ये आवारा करून त्याला जणू काही सुंदर असं कंपाऊंड करून सुंदरा गीतापुरा वसू आले. सुंदर असलेल्या गीता रूपी नगरामध्ये हे राहण्यास आलेले आहेत. कोण? संपूर्ण जे काही शास्त्र आहे त्या 700 श्लोकाच्या माध्यमातून त्याला सुंदर असं कंपाऊंड करून त्या गीता रूपी नगरामध्ये राहण्यासाठी आलेले आहेत. की निजकांता आत्मया आवडी गीता मिळावया श्लोक नव्हती बाह्या पसरू काजू. आणखी सांगतात माऊली की म्हणजे अथवा श्लोक नव्हती, हे गीतेतील श्लोक नाहीत तर काय आहेत मग? गीता आत्मया निजकांता आवडी मिळावया बाह्य जो का बाह्या पसरू, हे श्लोक नाहीत तर काय? ज्ञानोबरांनी रूपकाच्या माध्यमातून सांगतात की या ठिकाणी हे श्लोक नव्हती, हे श्लोक नव्हे तर जणू काही गीता आत्मया निजकांता आवडी मिळावया, गीतारूपी लक्ष्मीने स्वतःच्या आत्मया निजकांता आपल्या आत्मरूपी प्रियपतीला आवडी मिळावया, आवडीने मिळावया नाम आलिंगन देण्यासाठी, ऐक्य रूपतेला प्राप्त होण्यासाठी जणू काही का जो बाह्या पसरू, तिने जणू काही ह्या 700 श्लोकाच्या माध्यमातून बाह्याच पसरलेल्या आहेत आपल्या आत्मरूपी पतीला आलिंगन देण्यासाठी. की गीता कमळीची भृंग, की हे गीता सागर तरंग, की हरीचे हे तुरंग गीतारथीचे. माऊली सांगतात की अथवा किंवा गीता कमळीची भृंग, हे जे श्लोक आहेत ना गीता रूपी कमळावरचे काय आहेत? भृंगे आहेत, भ्रमर आहेत. की हे गीता सागर तरंग, किंबहुना आणखी काय गीतारूपी जो सागर आहे त्या सागरावरील ते काय आहेत? तरंगच आहेत. की अथवा गीतारथी हरीचे गीतारथीचे हे तुरंग, किंबहुना श्रीहरीच्या गीतारूपी रथावरील हे काय आहेत? जणू काही घोडेच आहेत. असे हे श्लोकांचं महात्म्य या ठिकाणी माऊली सांगतात. की श्लोक सर्व तीर्थ संघातू आला श्री गीता गंगेतू जे अर्जुन सिंहस्तू झाला म्हणून. हे जे श्लोक आहेत ना, हे श्लोक जसे सिंहस्थ पर्वणी यावी आणि त्या निमित्ताने संपूर्ण जे काही पर्वकाळ, त्या पर्वकाळामध्ये संपूर्ण स्नानासाठी त्या ठिकाणी जसे जमतात तसे या ठिकाणी ज्ञानोबा सांगतात जे अर्जुन सिंहस्थ झाला म्हणून. या ठिकाणी अर्जुन हाच कोणीतरी सिंहस्थ पर्वणी आलेले आहे. सिंहस्थ पर्वणी म्हणजे काय? ज्यावेळेस सिंह राशीस्थ गुरु येतो त्यावेळेस ती सिंहस्थ पर्वणी येत असते आणि त्या पर्वणीला स्नानासाठी जे काही संत समुदाय त्या तीर्थामध्ये येत असतात त्याप्रमाणे अर्जुन हाच कोणीतरी सिंहस्थ पर्वणी झाल्या असल्यामुळे की श्लोक सर्व तीर्थ संघातू गीता गंगेतू आला असे. मग त्या अर्जुन रूपी सिंहस्थ पर्वामध्ये त्या पर्व काळामध्ये गीतारूपी जे काही श्लोक आहेत ना ते श्लोकच सर्व तीर्थ संघातू, त्या श्लोक रूपी सर्व तीर्थांचा जो संघात आहे ना तो संघात श्री गीता गंगेतू आला असे. आणि म्हणून तो संपूर्ण तीर्थाचा संघात या गीतारूपी गंगेमध्ये अवभृत स्नान करण्यासाठी काय झालेला आहे? पातला आहे, आलेला आहे. की नोहे हे श्लोक श्रेणी चित्ता चिंतामणी की निर्विकल्पा लावणी कल्पतरूंची. या ओळीचं चिंतन करीत असताना 2-3 ठिकाणी वेगवेगळे अर्थ अभ्यासामध्ये आलेले आहेत. ते असे की नोहे हे श्लोक श्रेणी, हे जे काही श्लोक आहे ही श्लोक श्रेणी म्हणजे पंक्ती नाही, ही श्लोकांची काही नाही पंगत नाही तर काय आहे? चित्ता अचिंत्य चिंतामणी, चित्ताला
अचिंत्य असलेला जो काय आत्मरूप अर्थ आहे तो देणारा हा काय आहे, चिंतामणी आहे, हा एक अर्थ आहे. आणि दुसरा एक पाठभेदाच्या माध्यमातून चिंतन केलं जातं की अचित्त चित्त चिंतामणी. अचिंत म्हणजे काय, जे अचिंत म्हणजे जे विरक्त आहेत, अशा विरक्तांच्याही चित्ताला जणू काय हा काय आहे, चिंतामणी आहे, असंही या ठिकाणी चिंतन केलं जातं. की निर्विकल्पा लावणी कल्पतरूंची, की निर्विकल्पा लावणी, निर्विकल्प म्हणजे काय, जे निरिच्छा आहेत, इच्छारहित आहेत, त्यांच्याही ठिकाणी जणू काही कल्पतरूंची लावणी, कल्पतरूंचे हे काय आहेत, उद्यानच आहेत, हा एक अर्थ आहे. आणखी एक वेगळा अर्थ सांगितला जातो की निर्विकल्पा लावणी कल्पतरूंची, निर्विकल्पक नाम जे ब्रह्म आहे त्या ब्रह्माची, निर्विकल्प नाम ब्रह्माला प्राप्त करून देणारी ही काय कल्पतरूंची लावणीच आहे, त्या ब्रह्मस्वरूपाला प्राप्त करून देणारे हे श्लोक नाहीत, हे काय आहेत, कल्पतरूंचा बगीचाच आहे. ऐशिया शते 7 श्लोका परी आगळा एक एका, आता कोण वेगळे का वाणा बापा. आणि असे हे जे काय 700 श्लोक आहेत ना, या 700 श्लोकांचं महात्म्य सांगत असताना जसे या ठिकाणी बसलेले श्रोते नाहीत, सगळे वक्तेच आहेत, सनकादिकांची सभा, या ठिकाणी कोण खाली बसेल आणि कोण वर बसेल हे सांगता येत नाही, कोणालाही बसवा. जसे सप्ताहामध्ये आमचे आळंदीकर मंडळी गेले ना, तो गायकही तोच असतो, वादकही तोच असतो, कीर्तनकारही तोच असतो, प्रवचनकारही तोच असतो. आमच्या बाबांच्या भाषेत सांगायचं म्हणजे आळंदीची महाराज मंडळी म्हणजे चौरंगीचे आहे, कुठेही टाका, प्रवचनाला टाका, गायला टाका, वाजवायला टाका, खायला टाका, कुठेही टाका, मागे नाही टाका. वस्तुस्थिती महाराज, ब्राह्मण पंक्तीला आम्ही ज्यावेळेस जातो त्यावेळेस त्या ठिकाणी 20 लोकांचं जर जेवण असेल ना, तर वारकऱ्याने फक्त एकानेच जायचं त्या ठिकाणी. म्हणजे कुठेही खाण्यासाठीच नाही, अभ्यासामध्ये सुद्धा ही मंडळी पाठीमागे नाहीत. दिवसामध्ये 24 तास आहेत, पण ही मंडळी 20-20 तास अभ्यास करणारे आहेत, पाठीमागे कुठेच नाही. आणि म्हणून अतिशय चौरंगीचे आहेत, ज्ञानोबरांची लेकरं आहेत, की कोणाची आयऱ्या करायची नाहीत. म्हणून इथे काहीच कमी नाही, एक एकाहुनी बळी रे. एकाच्या मनामध्ये जर आलं ना, महाराज 40 मिनिटामध्ये 40 ओव्या काय, बाबांनी त्या दिवशी 80 ओव्या घेतल्या 40 मिनिटामध्ये. इथं आमच्या जर गुरुच असे असतील तर मग त्यांचे काय पठ्ठे कसे असतील मग. आणि म्हणून हे जसं सांगितलं तसं श्लोक सुद्धा कोणी कोणाला कमी नाहीत. ऐशिया शते 7 श्लोका परी आगळा एक एक, असे जे काय 700 श्लोक आहेत ना, असे जरी असले तरी पण परी एक एक आगळा, एक एकाहून आगळा म्हणजे या ठिकाणी एक एकाहून श्रेष्ठ आहे, याच्यामध्ये कोण कोणाला कमी नाही, सगळे काय आहेत, समान आहेत, तोडीचे आहेत. मग तो पहिला वक्ता असेल किंवा शेवटचा वक्ता असेल, कोणी असेल, सगळे सारखेचे, आवडा निवडायला जागा नाही, असे श्लोक सुद्धा तसेच आहेत. आता कोण वेगळे का वाना बापा. आणि आता मग असं असताना या श्लोकामध्ये पहिला श्लोक वेगळा आहे आणि शेवटचा असं, या ठिकाणी आवडे निवडेला अजिबात सुद्धा जागा नाही. मग कोण वेगळे का वाना बापा. मग आता कोणी त्या वेगवेगळ्या श्लोकांचं विवेचन करावं, त्याचं पृथक्करण करावं, त्याचं वेगवेगळ्या रूपाने वर्णन करावं, कोणीही करू नये. मग कसं करू नये, त्याचं विवेचन वेगळ्या पद्धतीने कसं करता, त्याचा भेद कसा करता येत नाही, हे ज्ञानोबरायांनी 2 श्लोक ओव्यांच्या माध्यमातून सदृष्टांत सांगितलेला आहे. माऊली म्हणतात, दीपा आगिलू मागिलू, सूर्य धाकुटा वडिलू, अमृत सिंधू खोलू, उथळू काहीसा. हा पाठीमागे पुढे आहे, पण घेतो मी तुमच्या म्हणण्याप्रमाणे. ताणी आणि पारठी आमच्यामध्ये ती अगोदर आहे आणि ही नंतर आहे, पण तीच अगोदर घेतो, कारण बऱ्याच ज्ञानेश्वरीमध्ये ती आहे. आणि मी ठरवलं पण होतं की ती अगोदर घ्यायची आणि ही नंतर घ्यायची, पण ती लक्षात नाही आलं इथं आल्यावरती. ताणी आणि पारठी या कामधेनू ते दिठी, सुनी जैसिया गोठी की जतीना. ज्ञानोबराज सांगतात दृष्टांताच्या माध्यमातून ताणी आणि पारठी. मग ही ताणी म्हणजे ही नुकतीच व्यालेली आहे आणि ही पारठी आहे. पारठी म्हणजे आपल्या लक्षात आलेले असेल की आपण सगळे शेतकरी कुटुंबातील आहोत. पारठी म्हणजे जवळजवळ जी गाय आहे ना, त्याचा दूध देण्यामध्ये काय झालेले, आटत आलेले आहे, तिला प्रसवून पुष्कळ दिवस झालेले आहेत, ते अजून आटलेले नाही. मग असा त्या कामधेनूच्या ठिकाणी हे आताच व्यालेले आहे किंवा हे आता आटत आलेले, असा काय भेद आहे का, नाही. ताणे आणि पारठी या कामधेनूचे दिठी सुनी जैसिया गोठी की जती ना. मग कामधेनूच्या दृष्टीने जर विचार केला तर ही आता नुकतीच व्यालेली आहे आणि ही आता आटत आलेली आहे, असं कामधेनूच्या दिठी सुनी दृष्टीने जर विचार केला तर मग त्यानंतर जैसिया गोठी की जती ना. मग जशी गोष्ट करता येत नाही की ही प्रसूत आहे आणि ही
आटत आलेले, असा त्या ठिकाणी भेद नाही. तद्वत या श्लोकाच्या ठिकाणी सुद्धा हा श्लोक पूर्वीचा आहे आणि हा नंतरचा आहे, किंवा हा महत्वाचा आहे आणि हा गौण आहे, असा कोणताही भेदभाव करता येत नाही, जसा त्या कामधेनूच्या ठिकाणी करता येत नाही तसा. आणखी माऊली सांगतात, दीपा आगिलू मागिलू सूर्य धाकुटा वडिलू अमृत सिंधू खोलू उथळू कायसा. ज्ञानोबा सांगतात आणखी पुढे जाऊन, दीपा आता कामधेनू कोणी पाहिलेलीच नाही आणि म्हणून त्याच्या पुढे जाऊन जो दृष्टांत आहे ना, हा वादी आणि प्रतिवादी या दोघांना उभयसम्मत दृष्टांत असावा. कामधेनू आपण पाहिलेली नसल्यामुळे आपल्याला त्याच्यामध्ये ते धाकटे आपले प्रसूत झालेली आणि ही आटलेली असा भेद आपल्याला अनुभव सिद्ध नाही, आणि म्हणून आपल्या अनुभवाचा दृष्टांत ज्ञानोबराने दिलेला आहे की जो आपल्या नित्य परिचयाचा आहे. दीपा आगील मागलू, हा जो दिवा आहे या दिव्याला हा त्याच्या पाठीमागचा भाग आहे. आगिलू म्हणजे हा पुढचा भाग आहे आणि मागिलू हा पाठीमागचा भाग आहे. असं दिव्याच्या बाबतीमध्ये करता येतं का? नाही. तसं श्लोकाच्या बाबतीमध्ये सुद्धा हा पुढचा आहे आणि हा मागचा आहे, किंवा हा मागचा आणि हा पुढचा, असा कोणताही भेदभाव करता येत नाही. आणखी माऊली सांगतात, जाऊ द्या म्हटले, आता एवढं काही विज्ञानाने क्रांती केल्यामुळे दिव्या काय झाले, लोपलेलेच आहेत. आता दिव्याचा प्रश्नच नाही, सगळीकडे हे लाईट आलेले आहे, बल्ब आलेले आहेत, वीज ट्यूबलाईट आल्यामुळे दिव्याचा प्रश्नच नाही. काही लोकांना दिवा माहितीच नाही आणि म्हणून ज्ञानोबराने आणखी एक पाऊल पुढे टाकला. सूर्या धाकुटा वडिलू, अहो सूर्य तर सगळ्यांना माहिती आहे की नाही, मग सूर्याच्या ठिकाणी हा धाकटा आहे किंवा हा वडील आहे असा भेद आहे का? त्या ठिकाणी जसा तिथे तो भेद नाही. आणखी माऊली पुढे जाऊन सांगतात, अमृत सिंधू खोलू उथळ कायसा, अमृताचा सागर आहे आणि मग त्या अमृताच्या समुद्रामध्ये खोलू उथळू, हा इथे खोल आहे आणि इथे उथळ आहे, असा भेदभाव असू शकेल का? जसं तिथे असा भेदभाव असू शकत नाही. त्या कामधेनूच्या ठिकाणी, दिव्याच्या ठिकाणी, सूर्याच्या ठिकाणी आणि अमृताच्या समुद्राच्या ठिकाणी असा भेदभाव सांगता येत नाही, तसा या 700 श्लोकांच्या ठिकाणी हा उत्तम आहे, हा कनिष्ठ आहे, असा कोणताही भेदभाव सांगता येत नाही. म्हणजेच हे काय आहेत, समतुल्य आहेत. तैसे पहिले सरते श्लोकानं म्हणावे गीते, जुनी नवी पारिजाती आहाती काही. स्वामी महाराजांच्या आवडीचं ही ओवी आहे बरं का, उत्तरार्ध. तशी त्याप्रमाणे पहिले सरते श्लोक न म्हणावे गीते, त्याप्रमाणे या गीतेमध्ये हा पहिला श्लोक आहे आणि हा शेवटचा श्लोक आहे असं म्हणता येत नाही. ते कसं, ज्ञानोबरांनी आणखी उदाहरण देऊन सांगितलं. जुनी नवी पारिजाती आहाती काही, मग ही जुनी पारिजातकाची फुलं आहेत आणि ही नवीन पारिजातकाची फुलं आहेत असं सांगता येईल का? जरी जुनी आणि नवी असतील तरी पण त्या सुगंधामध्ये, परिमळामध्ये काय भेद आहे का? हा जुना आहे म्हणून त्याचा सुगंध कमी झाला ना, हा नवीन आहे म्हणून वाढला. जसं जरी त्याच्यामध्ये भेद करता येत नाही आणि तरी पण पुढे जाऊन त्याच्या सुगंधामध्ये सुद्धा भेद करता येत नाही, तसं स्वामी महाराज सांगायचे, जुनी नवी किंवा म्हणावी सुवर्ण फुले, सोन्याचे अलंकार असतील, मग हा जुना आहे आणि हा नवा आहे असं काय म्हणता येतं का? नाही. त्याच्यामध्ये जी समतुल्यता आहे तद्वत या श्लोकामध्ये सुद्धा हा पहिला आहे आणि हा शेवटचा आहे, असा कोणताही भेदभाव करता येत नाही. आणि श्लोका पाडू नाही हे किर समर्थू काही, येथ वाच्य वाचकही भागून धरी. आणि श्लोका पाडू नाही, आणि मग असं असताना या ठिकाणी आणि श्लोका पाडू नाही, पाडू म्हणजे उपमा, तुलना, विभाग, या ठिकाणी श्लोकाला कोणतीही उपमा देत नाही. हे अनुपमेय श्लोक आहेत. अनन्वय अलंकाराच्या माध्यमातून माऊली सांगतात, या श्लोकाला कोणतीही उपमा देता येत नाही. असेही येथे श्लोका पाडू नाही, या श्लोकाला कोणतीही तुलना नाम उपमा देता येत नाही. हे किर समर्थूक आहे आणि हे खरोखरच समर्थूक आहे. मग याचं मी कसं काय समर्थन करू बरे? हा पूर्वीचा आहे, हा पाठीमागचा आहे आणि म्हणून माझ्या मुखातून याचं समर्थन करता येणं शक्य नाही, कारण त्या ठिकाणी कोणतीच उपमा देता येत नाही. देऊ कशाची उपमा, या ठिकाणी कोणती उपमा देऊ, कोणतीच उपमा देता येत नाही. येथ वाच्य वाचकही भागून धरे, आणि मग या ठिकाणी वाच्य वाचकही भागून धरे. वाच्य आणि वाचक, वाच्य त्याला म्हणतात, वाचक त्याला म्हणतात. जे पद आहे, पद वाचक असताना पदाचा जो अर्थ असतो ना तो वाच्य असतो, त्यालाच वाच्य म्हणतात, शक्य म्हणतात, वाच्यार्थ म्हणतात, शक्यार्थ म्हणतात. ज्या पदाची ज्या अर्थामध्ये शक्ती असते ते पद त्या अर्थाचं काय असतं, शक्य असतं, वाच्य असतं, किंवा त्या पदाचा तो काय असतो, शक्यार्थ असतो, वाच्यार्थ असतो. ती म्हणताना तुम्हाला याचं ते सांगितलं का? नाही, इथे आले म्हणून सांगितले. मग वाच्य आणि वाचकाचा हा जो भेद आहे, वाच्य वाचक पद आणि अर्थ याच्यामध्ये भेद आहे. घट पद आहे आणि कंबुग्रवादी माना त्याचा अर्थ आहे, म्हणून घट आणि पदामध्ये वाच्य वाचकाचा हा भेद असतो. पण तरी पण वाणीमध्ये तरी हा भेद आहे की नाही? एक पद आहे आणि एक काय पदार्थ आहे, एक वाच्य आहे आणि हा वाचक आहे. पण या श्लोकाच्या बाबतीमध्ये इथे पद आणि पदार्थ हा एवढा सुद्धा भेद ज्ञानोबरायांना सहन होत नाही.
येथ वाच्य वाचकही भागून तर या ठिकाणी वाच्य आणि वाचकाचा भागोनाम विभाग भेद या ठिकाणी तो सुद्धा राहिला नाही, कारण वाच्य वाचकाचा काय आहे, अभेदच सांगितलेला आहे. जे ये शास्त्री एकू श्रीकृष्णाची वाच्य वाचकू हे प्रसिद्ध जाणे लोकू भलत आहे. अहो या ठिकाणी अनुराग सांगतात, हे मी कशाला सांगायला पाहिजे तुम्हाला, हे सर्व संमतच आहे. वाच्य वाचकाचा गीतेच्या श्लोकामध्ये कोणताही भेद नाही, अभेदच आहे. जे ई शास्त्री एकू श्रीकृष्णाची वाच्य वाचकू या शास्त्रामध्ये, हे जे काय गीताशास्त्र आहे, या गीताशास्त्रामध्ये एकू श्रीकृष्णाचे वाच्य आणि एकू वाचकू, या ठिकाणी जो वाच्य आहे तो भगवान परमात्माच आहे आणि वाच्य सुद्धा तोच आहे आणि वाचक सुद्धा कोण आहे, तोच आहे. आणि मग आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी भेद असतो का, नाही. मुक्ताबाई सांगतात, जीभ दाताने चाविली कोणी 32 ताडली. जीभ दाताने चालू तर कोणी 32 पाडतं का, कारण का आपलेच दात आणि आपलेच ओठ. तुका म्हणे एका देहाचे अवयव, एकच देव असल्यामुळे त्याच्या देह असल्यामुळे त्याच्या ठिकाणी जसा भेद नाही, जसं या ठिकाणी भगवान परमात्माच वाच्य आहे आणि वाचक सुद्धा तो असल्यामुळे वाच्य वाचकाचा भेदच नाही, अभेदच आहे. हे प्रसिद्ध आणि हे काही वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही, हे काय आहे, प्रसिद्ध आहे. आणि भलताही लोकू जाणे, भलताही म्हणजे कोणताही मनुष्य किंवा कोणताही लोक हे जाणेल, काय जाणेल की येथ वाच्य वाचुका भेद नाही. या ठिकाणी वाच्य आणि वाचकाचा काही नाही, भेदच नाही. हे मीच कशाला सांगायला पाहिजे, हे कोणीही सांगेल. या ठिकाणी गीतेचं वाच्य, श्लोकाचं वाच्य आणि वाच्य कोण आहे, भगवान परमात्माच आहे आणि तिथे तोही सुद्धा भेद नाही. आतापर्यंत श्लोकाचं महात्म्य सांगितलेलं आहे. आता या ओवीपासून पुढे 82 ओवीपासून पुढे आता पाठाचं म्हणजे पठन करण्याचं, या श्लोकाचं जे पठन महात्म्य आहे ते सांगत आहेत. येथे अर्थेतेची पाठी जोडे एवढे नि घटे वाच्य वाचक एकवटे साधिते शास्त्र. येथे या गीताशास्त्रामध्ये अर्थेतेची पाठी, ज्याला अर्थ ज्ञात आहे त्याला जे फळ मिळणार आहे तेच पाठी एवढे नि घटे जोडे. या ठिकाणी ज्याला अर्थज्ञान आहे त्याला जे फळ मिळणार आहे तेच ज्याने पठन केलेलं आहे त्याला तेच फळ मिळणार आहे. या ठिकाणी पाठकाला वेगळं फळ आणि अर्थज्ञात्याला वेगळं फळ, हा भेद अन्यशास्त्रामध्ये असेल पण या गीतेमध्ये हा भेद नाही. येथे अर्थतेची पाठी जोडे एवढे ने घटे जोडे. या ठिकाणी अर्थज्ञ असेल किंवा पठन करणार असेल, या दोघांनाही घटे नाम तुलनेने समतोल जर मोजून घेतलं तर फलदृष्टीने दोघांनाही फल काय आहे, सारखंच मिळणार आहे. एवढेने घटे जोडे तुलनेने दोघांना समानच फळ मिळणार आहे. वाच्य वाचक एकवटे साधिते शास्त्र. आणि हे जे शास्त्र आहे ना, हे वाच्य वाचक एकवटे याचं साधिते नाम सिद्ध करणार, वाच्य वाचकाचा अभेद सिद्ध करणार हे शास्त्र आहे. आणि म्हणून या ठिकाणी वाचकाचा आणि वाच्याचा अभेद असतो आणि असा वाच्य अर्थ हा वाचक शब्दाच्या अधीन असल्यामुळे वाच्याचा वाचक शब्दाशी अभेद आहे आणि वाचकाचा ब्रह्मरूपी जो काय अर्थ आहे त्याच्याशी काय आहे, अभेद आहे. म्हणून या ठिकाणी वाच्य वाचकाचा सुद्धा अभेद ऐक्य सांगणारा हा काय आहे, श्लोकरूपी ही गीताशास्त्र आहे. म्हणून मज काही समर्थोने आता विषय नाही, गीता जाणा हे वाङ्मयी श्रीमूर्ती प्रभूची. आणि म्हणून आता समर्थोनी मज काही विषय नाही, गीता श्रीमूर्ती प्रभूची, गीता हे वाङ्मयी श्रीमूर्ती प्रभूची जाणा. म्हणून आता मज काही आणि म्हणून आता मला समर्थोने काही, या ठिकाणी समर्थन करण्यासाठी की हे श्लोक वेगळे आहेत आणि हे वेगळं आहे असा श्लोकाचा आणि पदाचा आणि अर्थाचा विभाजन करण्यासाठी. म्हणून आता मज समर्थोने काही विषय नाही, या ठिकाणी समर्थन करण्यासाठी स्पष्टीकरण करण्यासाठी कोणताही विषय नाही. कारण का स्पष्टीकरण करण्याला वावच का नाही, ज्ञानोबरांनी सांगितलेलं आहे. कारण का गीता हे वाङ्मयी श्रीमूर्ती प्रभूची जाणा, ही गीता नाही तर गीता काय आहे, ही श्री प्रभूची वाङ्मय मूर्ती आहे. भगवान परमात्म्याची ही वाङ्मय मूर्ती आहे. गीता ही अशीच वाङ्मय मूर्ती आहे. आणि श्रीमद भागवत हे सुद्धा भगवंताचा काय आहे, दिव्य अलौकिक विग्रह आहे. आणि भगवंत ज्यावेळेस निजधामाला गेले त्यावेळेस आपला जे काही दिव्य ज्योत आहे त्यांनी ती त्या भागवतामध्ये ते काय केलेलं आहे, प्रविष्ट केलेले आहे. म्हणून गीता भागवत हे भगवंताचे काय आहेत, दिव्य अलौकिक विग्रह आहेत. आणि त्या निमित्ताने
गीता भागवताचं आपलं चिंतन चालूच आहे. आणि म्हणून ही सुद्धा काय आहे, भगवंताची वाङ्मयी मूर्तीच आहे. काही लोकांचा गैरसमज आहे की बंडा महाराज भागवताचे द्वेष्टे आहेत. भागवताचा द्वेष्टा नाही. आळंदीला येण्याच्या अगोदर मी भागवताचं चिंतन केलेलं आहे आणि इथे आलेलो आहे. पण काही बंधनामुळे भागवत चुकून माझ्याकडून ते शब्द गेलेले असतील. पण भागवताचा द्वेष करावा असं माझं तात्पर्य मुळीच नाही. आणि हे सांगण्यासाठी का काही ज्ञानोदय न्यायववीची योजना केली असावी हे मला माहिती नाही. हे जे आहे ना, हे मी बोलत नाही, हे थेट प्रक्षेपण आहे. माऊलींच्या समाजातून हे प्रक्षेपण होत आहे. आणि म्हणून ही जी काय मूर्ती आहे, मग भागवत असेल, भागवतच नाही, यावं जे काय ग्रंथ आहेत, तुम्ही आमचे महाराज नेहमी सांगतो, तुम्ही कोणताही ग्रंथ काढा, विचारसागर काढा, गीता काढा, ब्रह्मसूत्र काढा, सगळ्या ग्रंथामध्ये एकच अर्थ सांगितलेला काय आहे, श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यदुक्तम ग्रंथकोटी. कोट्यावधी ग्रंथामध्ये एकच सांगितलेलं आहे काय, ब्रह्मसत्य आहे, जगत मिथ्या आहे आणि जीव ब्रह्माचा अभेद आहे. तुम्ही कोणताही ग्रंथ काढा. आणि म्हणून याही ठिकाणी तेच सांगितलेलं आहे. आणि पदोपदामध्ये, श्लोकामध्ये किंवा अर्थामध्ये ज्ञानोबरांनी हेच ठोस असं सांगितलेलं आहे. आणि म्हणून ही सुद्धा वाङ्मयीन मूर्ती भगवंताची आहे. आणि म्हणून याचं वेगळं विवेचन करण्याची काही आवश्यकता नाही. शास्त्र वाच्य अर्थे फळे मग आपण मावळे तैसे नव्हे हे सगळे परब्रह्मची. शास्त्र वाच्य अर्थे फळे मग आपण मावळे. बाकीचे जे काही शास्त्र आहेत ना, ती वाच्य, त्याचा जो अर्थ आहे, वाच्य म्हणजे त्या शास्त्राचा जो अर्थ आहे, ते अर्थे फळे, अर्थाचं फल देऊन ते कृतार्थ होतात, चरितार्थ होतात. मग आपण मावळे, आणि मग ते चरितार्थ होऊन त्या ठिकाणी सफल होतात. तैसे नव्हे हे गीताशास्त्र तसं नाही की ती कृतार्थ होत नाही, मावळत नाही. तर मग काय तैसे नव्हे, मग हे कैसे आहे, सगळे परब्रह्मची. हे सगळं काय आहे, परब्रह्मच आहे. हे कृतार्थ होत नाही, चरितार्थ होत नाही. हे काय, या ठिकाणी आवडा निवडायला कोणती जागाच नाही. हे अतपासून इतिपर्यंत काय आहे, परब्रह्मच कोंदून या ठिकाणी भरलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी आवडा निवडायला कोणते विभाग करण्यासाठी, भेदासाठी अजिबात सुद्धा जागाच नाही. तर संपूर्णतया फलद्रूप असलेले हे अविनाशी ब्रह्मच गीता रूपाने काय केलेलं आहे, मूर्तिमंत रूपाने प्रगट झालेलं आहे. कैसा विश्वाची या कृपा करोणी महानंद सोपा अर्जुन व्याजे रूपा आणिला देवे. कैसा व्यासाची विश्वाची कृपा देवे, कैसा देवाने कसं काय म्हटले, विश्वाची कृपा महानंदा सोपा करोनी अर्जुन व्याजे रूपा कैसा आणिला. या देवाने विश्वाची कृपा, या देवाने विश्वावरती कृपा करण्यासाठी कारुण्याने महानंद सोपा करुनी, जो काही महाआनंद नाम ब्रह्मानंद आहे ना, तो सोपा करून, अतिशय सुलभ भाषेमध्ये सोपा करून अर्जुन व्याजे रूपा आणला. कैसा, अर्जुनाच्या निमित्ताने कसा काय रूपाला आणलेला असेल बरं, हे काय मला सांगता येत नाही. पहा असा काय आणलेला आहे. आतापर्यंत आपण हेच पाहिलेलं आहे. आणि हेच चिंतन शेवटपर्यंत आहे की अविद्येचे आठवे भुंजित जीवपणाचे भवे ना, त्या चैतन्याचे धावे कारुण्य जो की या संसार तापाने तप्त झालेले हे जीव काय आहेत, पुनरपी जननम पुनरपी मरणम, या संसार प्रवाहामध्ये पुन्हा पुन्हा जन्माला येतात आणि पुन्हा मरतात. हे संतांना पाहवत नाही. आणि म्हणून ते चैतन्य कारुण्य उपाधी धारण करून या संत रूपाने या भूतलावरती अवतीर्ण होतं. आणि मग तसंच या भगवंताला या जगताची दया आली. आणि म्हणून भाष्यकार सांगतात की तद उपदिक्षु सर्व लोकानुग्रहार्थम अर्जुनम निमित्तीकृत्य भगवान वासुदेवा आह. या लोकांच्यावरती अनुग्रह करण्यासाठी आणि त्यांना उपदेश करण्यासाठी अतिशय करुणा भगवंताच्या मनामध्ये उत्पन्न झाली. आणि म्हणून अर्जुनम निमित्तीकृत्य, अर्जुनाचं निमित्त करून आह वासुदेव श्री भगवंत बोललेले आहेत की तैसे अर्जुनाचे निव्याजे गीता प्रकाशोने श्रीराजे संसार एवढे थोर वजे फेडिले जगाचे. हे स्पष्टच आहे. आणि म्हणून या ठिकाणी मी बोलत नाही. म्हणून विश्वावरती कृपा करण्यासाठी अत्यंत करुणा उपाधीने कसं काय भगवंताने अर्जुनाचं निमित्त करून हा संपूर्ण ब्रह्मानंद गीतेच्या माध्यमातून सोपा केलेला आहे. कसा केलेला आहे ज्ञानोबा सांगतात दृष्टांताच्या माध्यमातून. मग असं सांगितलं महाराजांनी, चकोराचे निमित्ते तिन्ही भुवने संतप्ते निवविली कळावंते चंद्रजेवी. चकोराचे निमित्ते कळावंते चंद्रजेवी संतप्ते तिन्ही भुवने निवविली. चकोराचे निमित्त, चकोराचं निमित्त करून कळावंत चंद्रजेवी, कळावंत म्हणजे संपूर्ण कलाने परिपूर्ण असलेल्या चंद्राने ज्याप्रमाणे संतप्ते तिन्ही भुवने, संतप्त असलेले तीन भुवन निवविली. त्रिजतापाने संतप्त झालेले हे जे काही जीव आहे त्या अर्जुनाच्या निमित्ताने भगवंताने काय केलेले आहेत, शांत केलेले आहेत. जसं चकोराचं निमित्त करून संतप्त असलेले जे तिन्ही भुवन चंद्राने काय केलेले आहेत, शांत केलेले आहेत, त्याप्रमाणे
भगवंताने अर्जुनाचं निमित्त करून आदिदैविक आध्यात्मिक आणि आदिभौतिक तापाने संतप्त झालेल्या जीवाला काय केलेलं आहे, शांत केलेलं आहे. आणखी भगवान उदाहरणाच्या माध्यमातून ज्ञानोबराय सांगतात की का गौतमाचे निमिषे कडी काळ ज्वरितोद्देशी पाणी ढाळू गिरीशे गंगेचा केला. का गौतमाचे गिरीशे कडी काळ ज्वरितोद्देशी गौतमाचे निमिषे गंगेचा पाणू ढाळू केला. गिरीशनम भगवान कैलासपती श्री शंकराने काय केलेलं आहे, कळीकाळ ज्वरितोद्देशी कळीकाळाने जे काही कळीकाळ रूपी ज्वराने पीडित तप्त झालेल्या ज्वरितोद्देशी त्या ज्वरित तापाच्या उद्देशाने तप्त झालेल्या संपूर्ण लोकांचा उद्धार करण्यासाठी काय केलं, मग गंगेचा पाणी ढाळू केला. गंगेचा म्हणजे काय, भगीरथ रथ खाता अविच्छिन्न जलप्रवाह. आमचे वालिंग बाबा सांगतात भगीरथ रथ खाता. रथ खाता म्हणजे रथाची जी चकार आहे ना, आपण तिला काय म्हणतो, चकार म्हणतो. ती पाठीमागे जो ओळ पडतो ना, भगीरथ रथ खाता अविच्छिन्न जलप्रवाह हो. आणि त्या चकारीच्या माध्यमातून जो प्रवाह आला तिला म्हणतात गंगा. आणि मग त्या गंगेचा पाणी ढाळू केला. त्या भगीरथ रथ खाता अविच्छिन्न जो जलतीर्थ प्रवाह आहे ना, त्या जलतीर्थाच्या प्रवाहाच्या निमित्ताने गंगेचा पाणू ढाळू केला. गंगेचा जो ओघ आहे ना, तो संतप्त झालेल्या लोकांच्या उद्धारासाठी खाली आणलेला आहे. जसं तिथे केलेलं आहे तसं ज्ञानोबराय सांगतात, तैसे गीतेचे हे दुभते वत्स करुणी पार्थाते दुभिन्नली जगापुरते श्रीकृष्ण गाय. सर्वोपनिषदो गावो दुग्धा गोपाल नंदन पार्थो वत्स सुधीर भोगता दुग्धम गीतामृतम महत. आणि म्हणून सर्वोपनिषद ह्याच कोणीतरी गाय आणि त्याचं दोहन करून वत्स असलेल्या अर्जुनाच्या निमित्ताने तैसे गीतेचे हे दुभते, तसं हे गीतेचं दुभत नाम, ही जी काही दुभत आहे ना, वत्स करून पार्था ते वत्स करून पार्थाला वत्स करून श्रीकृष्ण जी काही गाय आहे ना, ती श्रीकृष्ण गाय जगापुरती दुभिन्नली. आणि मग ती श्रीकृष्ण रूपी गाय या संपूर्ण जगाला काय केलेले आहे, पुरे होईल एवढं काय केलेलं तिने पाहणा सोडलेला आहे. पाहणा न समाय त्रिभुवन, तिचा जो पाहणा आहे ना, या तीन भुवनामध्ये सामावत नाही. ती गाय आपल्या वत्साला तृप्त करून जगाला काय दूध देत नाही का, जगाचीही तृप्ती ती परिपूर्ण करते, पूर्ण करते. त्याप्रमाणे अर्जुनाचे सुद्धा तिने तहान भागवलेले आहे आणि अर्जुनाचं निमित्त करून संपूर्ण जगाला सुद्धा तिने काय केलेलं आहे, दूध दुप्त दिलेलं आहे. एथ जिवे जरी नहाल तरी हेच किर हो आलं ना तरी पाठमिशी तिंबाल जिभच जरी. आणि म्हणून या पाठाचं महात्म्य सांगत असताना माऊली सांगतात, एथ जिवे जरी नहाल, या ठिकाणी जीवाने, या गीतारूपी गंगेमध्ये जीवाने मनपूर्वक जरी तुम्ही स्नान केलं, जीवे नहाल म्हणजे मनपूर्वक स्नान केलं, किंवा आणखी वेगळा अर्थ सांगितलेला आहे, अर्थाचा जरी विचार केला तर मग अर्थदृष्टीने जरी या ठिकाणी स्नान केलं किंवा जीवदशे सह जरी स्नान केलं तरी काय, तरी हेच किर व्हाल, तरी हेच होईल काय, तुम्ही आपल्या आत्मानंदाला, आपल्या स्वरूपाला प्राप्त होताल. पठण जरी केलं तरी तेच फळ आहे, अर्थ जाणून जरी चिंतन केलं तरी तेच फळ आहे. ज्याला हे जरी जमत नाही त्याने एक प्रदक्षिणा जपाची या बाहेरून करीती या, त्याला सुद्धा हेच फळ आहे. अशी ही गीता माऊली आहे. आणि म्हणून तिला तिच्या ठिकाणी कोणताही भेदभाव नाही. ना तरी पाठमिशी तिंबाल जिभचे जरी, ना माऊली सांगतात, ना तरी आठवा पाठमिशे जिभचे जरी तिंबाल, पाठाच्या पठणाच्या निमित्ताने जरी तुम्ही या ठिकाणी जीभ ओली केली, जीभ भिजवाल, तरी तुम्हाला तेच फल मिळणार आहे की जे अर्थज्ञात्याला मिळणार आहे, जे याचं चिंतन केलेलं आहे. सर्वांना एकच फळ आहे. जसं समर्थाची जर पंक्ती असेल त्या ठिकाणी वरच्याला आणि खारच्याला असं या ठिकाणी कोणताही भेद नाही. तसं इथे पाठक असेल, अर्थज्ञाता असेल किंवा प्रदक्षिणा करणार असेल, किंवा माऊली माऊली म्हणत येथे केवळ बोट फिरवणार जरी असेल तरी त्याला सुद्धा तेच फळ आहे. आणि म्हणून सर्वांना एकच फळ आहे. झाले का, एक ओवी आहे नाही. आणि म्हणून सर्वांना जर एकच फळ आहे, मग या ठिकाणी कोणी वक्ते असतील, कोणी श्रोते असतील, सर्वांना सुद्धा एकच फळ मिळणार आहे. आणि म्हणून अशा पद्धतीने या यज्ञामध्ये ही माझी पूर्णाहुती झालेली आहे. ज्यांच्या कृपेने बोलण्याचा योग आला, या ठिकाणी गुरुवर्य शांतीब्रह्म मारुतीबाबा बसलेले आहेत, पूज्य श्री महाराज बसलेले आहेत, आणि यांच्या माध्यमातूनच हे थेट प्रक्षेपण इथे प्रस्फुटित झालेलं आहे. हे माझं पदरीचं काहीच नाही. आणि म्हणून जे काही बोललेलं आहे योग्यही त्यांचंच आहे आणि अयोग्यही त्यांचंच आहे. कारण का, हे थेट प्रक्षेपण आहे, हे फक्त निमित्त केलेलं आहे. म्हणून झालेली सेवा त्यांच्याच चरणी समर्पित करतो.